नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभागाच्या वतीनं मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला BA भाग 3चा आपण अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि यामध्ये जे अभ्यासपत्रिका क्रमांक 7 आहे साहित्य विचार, त्या अंतर्गत आपण सध्या चर्चा करतोय. तर या साहित्य विचार अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत आपल्याला एक महत्त्वाचा घटक आहे अभ्यासासाठी, तो म्हणजे अलंकार, स्वरूप आणि विशेष. तर अलंकाराचं स्वरूप काय असतं, विशेष काय आहे, त्याचे प्रकार, या संदर्भात आपण अगोदर चर्चा केलेली आहे. तर आता आपण आपल्या अभ्यासपत्रिकेत जे अलंकार आहेत आपल्याला अभ्यासासाठी, त्याचा विचार आपण करणार आहोत आणि त्याच्या संदर्भात ही आपली चर्चा आता पुढे राहणार आहे. तर मित्रांनो, अलंकाराचे आपण प्रकार बघितले. आपल्याला माहिती आहे की शब्दालंकार आणि अर्थालंकार असे 2 प्रकार आहेत. तर आपल्याला जे विद्यापीठानं अभ्यासक्रमात अलंकार सांगितलेले आहेत त्याची पण आपण अशीच विभागणी केली, शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर शब्दालंकारामध्ये आपल्याला अनुप्रास हा अलंकार याविषयी चर्चा करायची आहे. अर्थालंकारामध्ये उपमा, रूपक, दृष्टांत, अतिशयोक्ती, स्वभावोक्ती या अलंकारांच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यात आता एक मी नियोजन केले असं की आपण पहिल्यांदा असे यातले 2-2 अलंकार आपण चर्चेसाठी घेऊया आणि म्हणजे मग ते अलंकार, त्याचं स्वरूप, त्याची उदाहरणं या संदर्भात आपल्याला चांगली माहिती मिळेल. तर या दृष्टीनं आपण पुढे जाऊया की आपल्याला जो अलंकार पहिला आहे तो अनुप्रास. आता शब्दालंकारच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे की शब्दातील विशिष्ट शब्द रचनेमुळे तिथं काय होत असतं, सौंदर्य निर्माण होत असतं, तो शब्दालंकार असतो. आणि असं सौंदर्य आपल्याला ज्या अलंकारातनं दिसतं ते अनेक अलंकार आहेत, यमक आहे, श्लेष आहे, पण आपल्याला त्याची चर्चा करायची नाही. आपल्याला चर्चा जी करायची आहे ती अनुप्रासाविषयी. तर या अनुप्रासाचं स्वरूप काय आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. अनुप्रास हा शब्दालंकार आहे. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा हा अलंकार होतो. गद्यात किंवा पद्यात एका किंवा अनेक अक्षरांची झालेली वारंवार आवृत्ती म्हणजे अनुप्रास होय. आवृत्ती म्हणजे काय, सारखे सारखे ते येत राहतात असे वर्ण किंवा अक्षर, त्यामुळे एक नाद निर्माण होतो आणि त्यातून काव्यात सौंदर्य निर्माण होतं. अशा या अनुप्रासाचे छेकानुप्रास, वृत्त्यानुप्रास, लाटानुप्रास असे प्रकार सांगितले जातात. तर असे हे अनुप्रास अलंकाराची व्याख्या म्हणू आणि त्याचं एक स्वरूप जे आहे ते आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर आता हे जे स्वरूप आहे अनुप्रासाचं ते अधिक स्पष्ट आपल्याला त्यातल्या उदाहरणामुळं होणार आहे. तर आपण त्या उदाहरणांच्याकडे वळूया. तर पहिलं उदाहरण बघा, आनंदाचा कंद हरिहा देवकी नंदन पहिला. आता यामध्ये बघा द, न, ह, क या अक्षरांची काय झाली, पुनरावृत्ती. आता ज्या वेळेला आपण ही अशा अक्षर लिहितो त्यावेळेला ती जर वर्णमालेनुसार लिहिली तर आपल्याला लक्षात येईल की ही व्यंजन आहेत आणि व्यंजन ही पाय मोडून लिहितात. तर आपण तेही लक्षात घ्यावं.
त्यानंतर दुसरं उदाहरण जे आहे ते आपल्या लक्षात येईल की डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख पुंखित ये, येई रुद्रा. या कवितेच्या या चरणात सुद्धा आपल्याला ड म ख न श र या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली दिसते. त्यानंतरचं उदाहरण जे आहे, हटातटाने पटा रंगोनी जटा धरी का शिरी, मठाची उठा ठेव कातरी. हे आनंद पंथीचा हा फटका आहे शाहिरी काव्यातला. तर ते हटातटाने असं पट्टा रंगोनी बघा. मग इथे सुद्धा आपल्याला ट ठ ची पुनरावृत्ती झालेली आहे, पण विशिष्ट प्रकारे याची रचना केली. त्यामुळं आपोआपच त्यात काय होते, एक प्रकारचा नाद निर्माण होतो, एक प्रकारची लय गेयता येते आणि ते वाचकाला किंवा रसिकाला ते भावतं, त्याच्या तो मुखोद्गत होतात. अशा रचनेमुळं ते काव्य काय होतं, मुखोद्गत सुलभ होतं. तर असा हा अनुप्रास अलंकार एकमेव शब्दालंकार म्हणून आपल्याला अभ्यासासाठी आहे, तर त्याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा अलंकार जो आहे तो उपमा अलंकार आपण घेतोय. आता हा उपमा अलंकार जो आहे तो अर्थालंकारामध्ये मित्रांनो येतो. तर या संदर्भात आपल्याला सांगता येईल की दोन भिन्न वस्तूतील साम्य जेव्हा चमत्कृतीनं दाखवलं जातं, त्या म्हणजे वर्णन केलेलं असतं, त्यावेळेला तिथं हा उपमा अलंकार होत असतो. उपमेचं वैशिष्ट्य काय, तर एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी आहे असं वर्णन त्या ठिकाणी असतं. पण उपमा अलंकार होताना एक महत्वाची बाजू म्हणजे या उपमेची 4 अंग जी आहेत ती आपल्याला पाहावी लागतात. म्हणजे हे जे अलंकार आहेत, उपमा किंवा उत्प्रेक्षा वगैरे, यांच्यामध्ये काही संज्ञा वापरलेल्या आहेत. त्या संज्ञा म्हणजे उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द. ही 4 अंग किंवा 4 घटक उपमेचे आपल्याला म्हणता येतील. आणि याचाही विचार इथे करताना, आता उपमेय कशाला म्हणायचं, तर ज्याची तुलना करायची त्याला आपण उपमेय म्हणतो. उपमान कशाला म्हणायचं, ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला आपण उपमान म्हणतो. साधारण धर्म, धर्म म्हणजे इथं गुण, हे लक्षात घ्या की दोन वस्तूत असलेला सारखेपणा किंवा समान गुण. कारण उपमेचं वैशिष्ट्य आपण बघितलं की एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे म्हणजे त्यांच्यात कुठेतरी साम्य, एकरूपता आहे, असा भाग तिथे अपेक्षित आहे. त्यामुळं हा साधारण धर्म आपल्याला तिथे शोधावा लागतो. त्यानंतर साम्यवाचक शब्द म्हणजे सारखा, जसा, सम, सदृश्य, गत, परी, समान, वाणी यासारखे साम्य दाखवणारे किंवा सारखेपणा दाखवणारे शब्द येतात. म्हणजे आपण त्या वाणी, त्यासारखा असं म्हणतो, त्या पद्धतीनं. म्हणजे इथे आपण असं म्हणताना त्या दोन वस्तूमध्ये एक प्रकारे सारखेपणा जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला इथे आपण अलंकाराच्या भाषेत उपमा म्हणतो. तर हा अलंकार सुद्धा आपल्याला अधिक स्पष्ट करताना याच्या उदाहरणातून स्पष्ट होतो. तर ती उदाहरणं खूप सांगता येतील, पण आपण मोजकी उदाहरणं घेतलेली आहेत. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. आता या वाक्यामध्ये किंवा या पदामध्ये आपल्याला काय दिसतं, सावळा रंग आणि पावसाळ्यातलं जे ढग आहेत पाण्याने भरलेलं, ते ढग सुद्धा काळ रूप घेऊन येतात.
तर सावळा रंगाचा आणि त्या नभाची एक साम्यता इथे दाखवलेली आहे. आता तेही बघा, नभा परी शब्द आला म्हणजे हे साम्य दाखवणारे, सारखेपणा दाखवणारे शब्द उपमेत येतात. त्यामुळे उपमा अलंकार कशात आहे हे शोधायला सुद्धा आपल्याला मदत होते. तर असे गत, परी, जेवी, जैसा असे शब्द आपल्याला वेगवेगळ्या कालखंडात जे आपलं मराठी साहित्य निर्माण झालं त्यातनं तिथे पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजे आता ही माया आईची, वडिलांची, आपल्या गुरुजनांची, तर ही माया जी आहे ती आभाळागत. आता इथे गत हा शब्द समानता दाखवतो. म्हणजे आभाळा एवढी मोठी असावी, व्यापक असावी, तर ही आभाळागत माया आम्हावरती राहू दे. तर असे गत या शब्दानं इथे माया आणि आभाळ याची जी व्यापकता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला, म्हणजे उपमा आहे, आभाळाची उपमा दिली. त्याचबरोबर इथे एक आणखी आपल्याला मध्ययुगीन काळातलं उदाहरण दिसतंय. जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजरी मराठीया. मराठी भाषेचं अभिमान व्यक्त करणारी अशी ही ओवी आहे. फादर स्टीफन या ख्रिस्ती लेखकानं लिहिलेली आहे. त्यांनी ख्रिस्त पुराण नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये मराठी भाषेची ते थोरवी गातात, अभिमान बाळगतात. तर बघा, पुष्पा माझी पुष्प मोगरी, पण इथे शब्द काय आला, जैसी म्हणजे जशी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा म्हणजे जैसी आणि तैसी याने आपल्याला त्या दोन वस्तूमधला किंवा दोन घटकामधला जे साम्य आहे ते किंवा एकरूपता करते. तैसी भाषा माझी साजरी मराठी, म्हणजे मराठी भाषा किती गोड आहे, तर ती किंवा शोभिवंत आहे. साजरी शब्द आहे, शोभिवंत आहे. तर मोगऱ्यामध्ये जसं पुष्प, पुष्पामध्ये आपण मोगऱ्याचं फुलाचा जसं सुगंधासाठी महत्व लक्षात येतो, म्हणजे परिमळ, परिमळ म्हणजे सुगंध, म्हणजे मोगरा कुठेही दूरवर असला तरी त्याचा सुगंध हवेबरोबर सर्वत्र पसरतो. तशी आमची मराठी भाषा आहे की ती सगळ्यांपर्यंत पोहोचते. तर अशी ही जी उदाहरणं आहेत, तर या उदाहरणांच्याकडे आपल्याला बघितलं तर उपमा अलंकार ओळखता येतो. मित्रांनो, आपण अलंकाराच्या संदर्भात विचार करतोय, आपण जी आपली मराठी भाषा वापरतो त्यामध्ये ज्या आपण म्हणी, वाक्प्रचार येतात त्यामध्ये या अलंकारांची रेलचेल असते. आपलं जे मध्ययुगीन साहित्य आहे ते तर भरलेलं आहे अलंकार आणि वृत्तांनी, आणि त्याचा आपण परिचय अगदी 12वी पर्यंत आपण अलंकार, छंद, वृत्त मराठीतली अभ्यासलेले आहेत. त्यामुळं हा भाग फारसा काही कठीण असा नाही. सध्या आपण मित्रांनो या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेब माध्यमातून एकमेकाशी संवाद करतोय, भेटतोय. तर आपणही घरी आपल्या राहा, आपल्या कुटुंबात सुरक्षित राहा एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित जे अलंकार आहेत त्याची टप्प्याटप्प्याने चर्चा ही करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया.